जैन इरिगेशनच का? जैन इरिगेशन आम्ही सर्व ठोकताळे पळतून पाहिले जैन कंपनीचे. डिस्चार्ज असो वा लॅटरलची किपिंग क्वालिटी असो, मार्केट रेट असो, सर्व्याच तुलनेत जैन कंपनीला जोडच नाही. कोणती प्रॉब्लेम आल्यानंतर 24 घंट्याच्या आत प्रॉब्लेम सॉल्व करायला जैन कंपनीच असते. नंबर जो पहिला दिलेला असतो तोच माणूस शेवटपर्यंत 24 घंटाच्या आत जैन कंपनीचा आपल्या त्या सेवेला तत्पर हजर असतो. माझं नाव आहे रवींद्र धनसिंग पवार, मुक्काम सातमाने, जिल्हा नाशिक. माझी आता डाळिंबाची शेती आहे 104 एकर. माझी वैयक्तिक परिस्थिती सांगायला गेलो तर 1984 ते 96 मधला मी ऊस तोडणी कामगार आहे. 30 गुंठ्यापासून डाळिंबाचं सुरुवात केली आणि 30 गुंठ्यापासून आता जवळजवळ 104 एकर डाळिंबाची माझी बाग झाली आहे. जैन इरिगेशनची सिस्टम आमची जवळजवळ 96 पासून तर आतापर्यंत आहे. मी जैन इरिगेशनचा 30 M³ एक फिल्टर टाकला होता 2001 मध्ये. त्यापासून तर आता या वर्षी म्हणजे 2024ला जैन कंपनीचे नवीन फिल्ट्रेशन टाकले. आता हे जैन कंपनीचे फिल्ट्रेशन आहेत. याची क्षमता तासी 2 लाख लिटर पाणी वाहून जाण्याची क्षमता आहे आणि त्याच्यात परत हा जैन कंपनीचा स्क्रीन फिल्टर आहे. त्याची पण क्षमता ताशी 2 लाख लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. ही सिस्टीम भारतात पहिल्याच सिस्टीम आपण एवढी मोठी बसवली. ही फर्टिगेशनचं ऑटोमायझेशन केलं आहे आपण, की समजा बा माझे 10 कॉक आहेत आणि 10 कॉकमधून मला 2 कॉकांनाच फर्टिलायझर द्यायचे आणि 8 कॉक त्याच्याबरोबर चालू पाहिजे. तर मला प्रत्येक कंपनीने असं सांगितलं की ही सिस्टीम अजून जगात कोणी आम्ही कुठं डेव्हलप केले नाही ना आमच्याकडून होणार नाही. मग मी जैन कंपनीच्या वितरकाशी संपर्क साधला की त्यांना विचारलं की बुवा मला अशी सिस्टीम पाहिजे, असं तुम्ही करून द्याल का? ते म्हणे आम्ही करून देतो. मग आपण सांगल्याप्रमाणे कंपनीने आपल्याला पाहिजे तसं क्लिअर काम करून दिलेलं आहे आणि मला असं वाटलं कोणत्याच कंपनीने असं बनवून दिलेलं नाही. म्हणून मी जैन कंपनीचं जे टाकलं त्यांच्याकडून या सिस्टीम बनवून घेतली आहे. ह्या बसवल्यामुळं आपल्याला म्हणजे आम्हाला एवढं हे झालेलं आहे की टाईम तर असू द्या, रात्री बेरात्री उठण्याचं काम नाही, केव्हाही कुठूनही ऑपरेट करू शकतो आणि टायमिंग देऊ शकतो. मोबाईलवर कुठूनही आपण ऑपरेट करून आपलं पाणी रात्री बेरात उठता आपण ऑपरेटिंग काम लावू शकतो. याच्यामुळं आम्हाला रात्रपाठ उठणं किंवा लाईटीचं हे किंवा लिक्विड देणं, उठणं, कालवणं हे राहिलेलं नाही आम्हाला आता. त्याच्यामुळे 0 मेंटेनन्स झालेलं आहे जैन कंपनीच्या टेक्निकमुळे. इथं आपण जैन इरिगेशन सिस्टम याचं जैन ऑटोमेशन सिस्टम लावलेली आहे. ही फुल्ली हायटेक सिस्टम आहे. याच्यामध्ये हा संपूर्ण असा कंट्रोल पॅनल असतो. या ऑटोमेशन सिस्टमचा हार्ट म्हणजे कंट्रोलर. ह्या स्पिरिट प्रो कंट्रोलरमध्ये जवळजवळ 30 आउटपुट आहेत. जगात अशी कुठलीच कंपनी नाही की त्याच्यामध्ये आपण एका वेळेस 30 आउटपुट देऊ शकतो. याच्यामध्ये आपण 16 वॉल चालू बंद करू शकतो, 2 ब्लोअर चालू बंद करू शकतो, 2 फर्टिगेशन मशीन चालू बंद करू शकतो आणि 2 फिल्टरसुद्धा बॅक फ्लश आपण करू शकतो. आता याच्यामधून आपण प्रोग्रामिंग टाकतो. हा मोबाईलवरती सुद्धा ऑपरेट होऊ शकतो. आपण कुठं बाहेर असलो, बाहेर गावामध्ये असलो, आपण इथं नसलो तरीसुद्धा आपण वाटेल त्या वेळेस, वाटेल त्या टाकीतून वाटेल तेवढं खत आपण देऊ शकतो. एवढी सिस्टीम ऑपरेट करताना अगोदर मला वाटत असेल खूप मेंटेनन्स होईल, आपल्याला त्रास होईल आणि मग आम्ही याच्यापूर्वी रात्र पहाट केव्हाही 2 माणसं ठेवायची, ते चालू करायचं आणि असं होत होतं. पण ऑटोमायझेशन सिस्टीम ज्या दिवसापासून आम्ही टाकली त्या दिवसापासून म्हणजे आपल्या मोबाईलला जिथं रेंज तिथं आपल्याला मोटर चालू आहे का, फेज गेला आहे का, अजून किती तास चालले, अजून किती मिनटं बाकी आहेत, राहिलेले केव्हा करणार आहेत, ते सर्व आपल्याला जिथं मोबाईलला रेंज असते तिथं क्लिअर होऊन जाते. त्याच्यामुळे आमचा जवळजवळ
80% मेंटेनन्स झिरो झाला असं म्हणा तुम्ही आता. आणि हे कंपनीची आपण इनलाईन वापरले, हिचा डिस्चार्ज 1.6 ml आहे. त्याच्यामुळे इनलाईनमुळे जास्त फळ आहे ना, जास्त साईज, थोडी जास्त साईज मिळते. त्याच्यामुळे इनलाईन इथं केली आहे मी. आता याचं एकरी ॲव्हरेज आमचं 12 ते 15 टनापर्यंत येत आहे. आणि जवळजवळ हा माल युरोप, मलेशिया, रशिया, दुबई जवळजवळ 10 वर्षापासून विदेशातच मार्केट होत आहे याचं. त्याच्यामुळे इतर दुसऱ्या कोणत्याही व्हरायटी असल्या पण भगवा व्हरायटीला जोडच दिसत नाही. त्याच्यामुळे भगवा व्हरायटीच आम्हाला चांगली वाटली. आणि साईज, मालाची ग्लेझिंग बघा, मालाची ग्लेझिंग कशी येते. त्याच्यामुळे भगवा व्हरायटीला आणि विदेशात पण चांगलं डिमांड आहे. माझं तर आता असं अनुभव आल्यानंतर असं वाटतं की आपण जे केलं बुवा इतर शेतकऱ्यांनी कमी म्हणजे केलं पाहिजे. आणि इतर शेतकऱ्यांच्या डोक्यात असं आहे की खूप खर्च येतो, पण आपण मेंटेनन्सचा विचार केला तर अजिबात खर्च म्हणजे जवळजवळ 25% खर्च लागतो आपल्याला मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून. प्रत्येक शेतकऱ्याने 1 एकरचा शेतकरी असो, 1.5-2 एकरचा असो, प्रत्येक शेतकऱ्याने असं ऑटोमायझेशन केल्यामुळे त्यांची मेंटेनन्स तर झिरो होईल, पण दुसऱ्या कामात अजून त्यांना प्रोत्साहन जास्त मिळेल. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की सर्वांनी थोडंफार का होईना ऑटोमायझेशन सिस्टीमचा अनुभव घ्यावा. आय एम अ जैन फार्मर.